नमस्कार मित्रांनो, मी सध्या सोशल मीडियावर भरपूर असे यूट्यूबचे किंवा इंस्टाग्रामचे चॅनल बघत आहेत. त्या चॅनलवर लोकांना असं दाखवलं जात आहे की आम्ही शेअर मार्केटमधून लाखो रुपये कमवत आहे आणि तुम्हाला सुद्धा लाखो रुपये कमवायचे असेल तर लवकरात लवकर आमचा कोर्स विकत घ्या किंवा आमची प्रीमियम सर्व्हिस जॉईन करा आणि आमच्यासारखं महिन्याला लाखो रुपये कमवा. तर खरोखरच एखाद्याची प्रीमियम सर्व्हिस किंवा एखाद्याचा कोर्स विकत घेऊन तुम्ही लाखो रुपये महिन्याला कमवू शकता का? तर याच विषयावर आज आपण डिस्कशन करणार आहोत की कशा पद्धतीने तुम्हाला गोड बोलून खोट्या रील तयार केल्या जातात आणि स्वतःचे कोर्सेस विकले जातात आणि तुमचा जो फंड आहे तो पूर्णपणे नासवला जात आहे. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवा जेणेकरून शेअर मार्केटमध्ये होणाऱ्या फ्रॉडपासून ते वाचू शकतात. तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला की कशा पद्धतीने तुम्हाला शेअर मार्केटमध्ये ओढलं जातं. तो होतं काय, सध्या सोशल मीडियावरती वेगवेगळ्या अँगलने मी जशा रील पाहत आहे तशा पद्धतीने रील तयार केले जातात. म्हणजे कसं की पहिली रील झाली हर्षद मेहताची. हर्षद मेहताच्या वेबसिरीज मध्ये भरपूर सारे गाणे असे आहेत की वेगवेगळे डायलॉग आहेत. ते डायलॉग वापरून थोडंफार रिमिक्स करून वेगवेगळा कंटेंट जोडून एखादी रील तयार केली जाते आणि त्या रीलमध्ये असं दाखवलं जातं की बाबा आज मला 1 लाख रुपयाचं प्रॉफिट झालेलं आहे. मग तुम्ही तिथं थोडंफार मोटिवेट होता. त्यानंतर असा कलरफुल एखादी रूम बनवली जाते. त्या रूम मध्ये 4 स्क्रीन असतात. प्रत्येक स्क्रीनवरती वेगवेगळा चार्ट असतो, वेगवेगळ्या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट दाखवलेलं असतं आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये स्क्रीनशॉट जोडलेले असतात की बाबा आज किती प्रॉफिट झालं. त्यानंतर एखादी व्यक्ती असते, ती व्यक्ती एखाद्या ठिकाणी फिरायला जाते, त्या फिरण्याच्या ठिकाणी सुद्धा त्या व्यक्तीचं 1 लाख रुपये प्रॉफिट असतं. त्यानंतर ती व्यक्ती काही विकत घ्यायला गेली की एखाद्या वेळेस गाडी विकत घ्यायला गेली, सोनं विकत घ्यायला गेली किंवा मोबाईल विकत घ्यायला गेली आणि त्या ठिकाणी अशा रील दाखवल्या जातात किंवा शेअर मार्केटची पॉवर, शेअर मार्केटच्या आलेल्या पैशातून मी काय करताय ही वस्तू विकत घेत आहे. त्या ठिकाणी अशी रील बनवली जाते की 500-500 रुपयाचा एक बंडल असतो, त्या बंडल मध्ये ती व्यक्ती पैसे मोजती आणि समोर ती वस्तू असती. ती दुकानदाराला 1 लाख रुपयाचा असा एक गट्टा देते पैशाचा. त्यानंतर ती वस्तू विकत घेते आणि तुम्ही तिथं मोटिवेट होता की बाबा ही व्यक्ती एवढी एवढीशी आहे किंवा आता शेअर मार्केटमध्ये करायला लागली आणि लगेच त्या व्यक्तीने 1 लाख रुपयाचा मोबाईल विकत घेतला किंवा 10 लाख रुपयाची गाडी विकत घेतली. मग आपण सुद्धा काय करावं की 9 ते 6चा जो जॉब आहे तो जॉब आपण कायमस्वरूपी सोडावं. मित्रांकडून किंवा आई वडिलांकडून किंवा साचून किंवा लोन काढून एक 10,000 रुपये किंवा 1,000,000 रुपये घ्यावे आणि ह्या व्यक्तीकडे क्लास लावावा. सुरुवातीच्या काळात काय करू की आपला पगार इकडे 15,000 रुपये ना, मग आपण काय करू ह्या व्यक्तीकडे क्लास लावून 15,000 ते 20,000 रुपये महिना कमवू. पहिले 5-6 महिने 20,000 रुपये कमवू, त्यानंतर 50,000 रुपये कमवू, त्यानंतर 1 लाख रुपये कमवू आणि ह्याच व्यक्तीसाठी आपण गाडी घेऊ, बंगला बांधू, वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाऊ, 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊ, खिशात आयफोन असेल अशी स्वप्न तुम्ही पाहता. परंतु खरोखरच हे बरोबर आहे का? खरोखरच जे तुम्हाला दाखवले गेलेलं प्रॉफिट ते खरोखरच तेवढं त्या व्यक्तीला प्रॉफिट झालेलं आहे का? तर बिलकुल नाही मित्रांनो. खरोखरच ही जे दाखवतात ना, हा पूर्णपणे फ्रॉडपणा आहे. आपली टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे, प्रत्येक ऍप्लिकेशनचं डमी ऍप्लिकेशन तयार केलेलं आहे आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला लाखो रुपयांचं खोटं प्रॉफिट दाखवलं जातं आणि ते खोटं प्रॉफिट दाखवल्याच्या नंतर ती व्यक्ती तुम्हाला कोर्स विकते आणि त्या आलेल्या कोर्स मधून ती व्यक्ती काय करते, गाड्या विकत घेते, बंगला बांधते, फिरायला जाते, महागड्या वस्तू विकत घेते आणि तुम्हाला असं दाखवून देते की मी शेअर मार्केटमधून लाखो रुपये कमवत आहे आणि त्या शेअर मार्केटमधल्या कमवलेल्या लाखो रुपयांचा वापर करून मी हे एक्सपेन्सिव्ह लाईफ जगत आहे. परंतु सगळ्यात मोठा तर घोळ हितच आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, एखाद्या व्यक्तीला समजा 2 ते 3 लाख लोक फॉलो करत असेल, त्या व्यक्तीकडे 1% जरी लोकांनी क्लास विकत घेतला किंवा इन्क्वायरी केली किंवा एखादी प्रीमियम सर्व्हिस विकत घेतली तर आरामशीर त्या व्यक्तीकडे महिन्याला 4 ते 5 लाख रुपये येऊ शकतात आणि त्या 4 ते 5 लाख रुपयाचा वापर करून ही व्यक्ती काय करते, स्वतःची लाईफ जगते. म्हणजे कसं की मोबाईल घेणे, गाड्या घेणे, बंगला बांधणे, वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाणे आणि त्याचं रील शूट केलं जातं चांगल्या पद्धतीने आणि ते रील शूट करून इंस्टाग्रामवर पोस्ट केलं जातं आणि नवीन ग्राहक शोधला जातो. म्हणजे हा सायकल पूर्णपणे चालू असतो. म्हणजे आता तुम्ही कोर्स विकत घेतला, त्यानंतर पुढच्या वेळेस तुमचा मित्र घेईन, त्यानंतर तुमच्या जवळपासचा व्यक्ती घेईन, असा सायकल चालू राहतो. म्हणजे प्रत्येक महिन्याला नवीन ग्राहक आणि नवीन पैसा येत राहतो आणि त्या आलेल्या पैशामधून वेगवेगळ्या गोष्टी विकत घेतल्या जातात आणि तुम्हाला असं दाखवलं जातं की खरोखरच आम्ही शेअर मार्केटमध्ये लाखो रुपये कमवत आहे आणि शेअर मार्केटमधून पैसा कमवत आहे आणि तुम्हाला सुद्धा माझ्यासारखा पैसा कमवायचा असेल तर लवकरात लवकर माझा प्रीमियम सर्व्हिस जॉईन करा किंवा माझा क्लास विकत घ्या. तर तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असेल की खरोखरच की बाबा शेअर मार्केट जुगार आहे का किंवा शेअर मार्केटमध्ये खरोखरच पैसा कमवता येत नाही का? तर मित्रांनो, मी शेअर मार्केटला जुगार अजिबात म्हणणार नाही. शेअर मार्केट हे इन्व्हेस्टमेंटचं साधन आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे 10 लाख रुपये असतील,
तर तुम्ही लॉंग टर्म साठी म्हणजे 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष अशा लॉंग टर्म साठी तुम्ही तो इन्व्हेस्ट करू शकता आणि भविष्यात तुम्हाला त्या लाखाचे 10 लाख रुपये किंवा 12 लाख रुपये होऊ शकतात. मी अंदाज सांगतो, एखादा शेअर्स नासका लागला, झुरळ लागलं तर तो पूर्णपणे डबघाईला सुद्धा येऊ शकतो. ही झाली इन्व्हेस्टमेंटची ताकद. मग तुम्ही म्हणाल की बाबा आम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी का न करावी, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की तुम्हाला शेअर मार्केट शिकायचं असेल तर योग्य व्यक्ती निवडा. त्या योग्य व्यक्तीला पहिल्यांदा विचारा, सर मला तुमचं व्हेरीफाय पीएनएल चेक करायचं आहे. सगळ्यात अगोदर व्हेरीफाय पीएनएल काय असतं याचा अनुभव घ्या किंवा व्हेरीफाय पीएनएल कसं ओळखायचं, खोटं पीएनएल कसं ओळखायचं. फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीचं स्क्रीनशॉट दाखवत असेल तर त्या स्क्रीनशॉटवर विश्वास ठेवू नका, कारण ते पूर्णपणे मॉर्क केलेले स्क्रीनशॉट असू शकतात. जर एखादा व्यक्ती तुम्हाला सेन्सिबल नावाची एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटची लिंक देत असेल आणि सांगत असेल की हा माझा व्हेरीफाय पीएनएल आहे, तर तो खरा असू शकतो. कारण सेन्सिबल नावाची एक कंपनी आहे, ही जी वेबसाईट आहे ती वेबसाईट तुमच्या डीमॅट अकाउंटची लिंक असते आणि तुमचं पूर्णपणे व्हेरीफाय पीएनएलचं स्टेटमेंट त्या लिंकला अटॅच होतं. त्यामुळे जर एखादी व्यक्ती तुम्हाला सेन्सिबलने स्वतःचं व्हेरीफाय पीएनएल दाखवत असेल तर ते खरं आहे असं समजून जावं. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे की शेअर मार्केट ह्या पूर्णपणे जुगार आहे का, किंवा पूर्णपणे गॅमलिंग आहे, किंवा पूर्णपणे हा फसवीचा धंदा आहे. तर लक्षात ठेवा, शेअर मार्केट चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे. चांगलं कोणासाठी आहे, योग्य गुंतवणूकदारांसाठी ते नक्कीच फायद्याचं आहे, आणि वाईट कोणासाठी आहे की ज्याला अल्पावधीमध्ये करोडपती बनायचं आहे त्याच्यासाठी ते खूप घातक आहे. तर तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे की जर मी बिगिनर आहे आणि मला शेअर मार्केट शिकायचं आहे तर मी शेअर मार्केट कोणाकडे शिकावं. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांगेन की ज्या व्यक्तीकडे तुम्ही शेअर मार्केट शिकणार आहे त्या व्यक्तीला त्याचं 1 वर्षाचं व्हेरीफाय पीएनएल मागा, की पाठीमागच्या महिन्यामध्ये किंवा पाठीमागच्या वर्षामध्ये तो व्यक्ती प्रॉफिटेबल आहे का नाही. किंवा असं होऊ नये की तुम्ही ज्याच्याकडे शिकायला जाताय तोच व्यक्ती वर्ष झालं 2 वर्ष झालं लॉसमध्ये आहे आणि तोच लॉस कव्हर करण्यासाठी तो शेअर मार्केटचे क्लासेस विकत आहे, अगदी पोपट पंचसारखा बोलून. त्यामुळे लक्षात ठेवा, अगोदर तुम्ही हे ओळखायला शिका की व्हेरीफाय पीएनएल कसं ओळखायचं आणि खोटं पीएनएल कसं ओळखायचं. तर सगळ्यात महत्वाचं, व्हेरीफाय पीएनएलची एक लिंक असते की जी सेन्सिबल नावाची एक वेबसाईट असते, त्याला 7 ते 8 ब्रोकर अटॅच आहे. आणि फॉर एक्झाम्पल माझं डीमॅट अकाउंट आहे, मी तर त्या सेन्सिबलला रजिस्टर होऊ शकतो आणि मी माझं एखाद्याला व्हेरीफाय पीएनएलची एक लिंक पाठवू शकतो. त्या लिंकवर अशा पद्धतीने क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला माझं 1 वर्षाचं व्हेरीफाय पीएनएल चेक करता येईल. जर अशा पद्धतीने जर कोणी तुम्हाला व्हेरीफाय पीएनएल दाखवलं तर समजून जा तो व्यक्ती खरा आहे. खरोखरच त्या व्यक्तीकडे तेवढी कॅपेबिलिटी आहे की ती तुम्हाला व्हेरीफाय पीएनएल दाखवत आहे आणि तुम्ही त्याच्याकडे क्लास लावू शकता आणि थोडंफार शिकू शकता. दुसरी व्यक्ती असते की बाबा ती फक्त तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवते किंवा हायलाइट मध्ये जा, माझं स्क्रीनशॉट चेक कर, लाखो रुपयांचे स्क्रीनशॉट दिलेले आहेत, प्रत्येक दिवसात दिलेले आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो, हे डमी ऍप्लिकेशनचा वापर करून एक खोटे व्हेरीफाय पीएनएलचे स्क्रीनशॉट असतात. त्यामुळं ह्या असल्या स्क्रीनशॉटवर तुम्ही कधीही विश्वास ठेवू नका आणि असल्या लोकांकडे कधीही क्लास लावू नका, कारण ही व्यक्ती स्वतः लॉसमध्ये असते आणि स्वतःचा लॉस कव्हर करण्यासाठी अशा व्यक्तींनी काय केलेलं असतं, अशा पद्धतीचा गेम तुमच्या बरोबर खेळत असतात. साहजिकच अशा व्यक्तीकडे क्लास लावल्यामुळे तुमचा सुद्धा लॉसच होणार आहे आणि तुम्ही कमवलेले पैसे हे झिरो होऊ शकतात. मित्रांनो, आपल्या टेक्नॉलॉजीचा चुकीच्या पद्धतीने वापर करून भरपूर सारे लोक काय करत आहेत की फेक व्हेरीफाय पीएनएल बनवत आहेत आणि ग्रुप तयार करून लाखो लोकांना ठगवत आहेत. त्यामुळे सावध व्हा, हा स्कॅम तुमच्यासोबत सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये अल्पावधीत श्रीमंत होण्याचं स्वप्न सोडून द्या. हळूहळू इन्व्हेस्टमेंट करा, हळूहळू ग्रो व्हा, हळूहळू पैसे कमवा. जर मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून यदा कदाचित ते शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार असतील तर त्यांना याचा थोडाफार फायदा होऊ शकतो. धन्यवाद मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.